पुणे शहरातील पब विरोधात शिवबाठा मशाल मोर्चा काढणार आहे। आता शिवबाठा आक्रमक भूमिका घेताना दिसते। पब बंद झाले नाही तर पबची तोडफोड करणार असल्याचा थेट इशारा शिवबाठाकडून देण्यात आलेला आहे। शिवबाठाने थेट इशारा दिलेला आहे। आता शिवबाठा या पब विरोधात मशाल मोर्चा काढणार आहे। दरम्यान पुणे काँग्रेस शहराध्यक्ष संजय मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पुण्यातील वाढत्या पबच्या विरोधात आणि या सगळ्या पोरशीच्या घटनेनंतर आता शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। शिवसेना उभाटाकडून आज मशाल मोर्चा जो आहे तो येरवडा पोलीस स्थानकावरती पोलीस स्टेशनवरती जो आहे तो नेणार आहेत। नेमकी काय भूमिका आहे मशाल मोर्चा आपण घेऊन जात आहे? येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काय एवढे दोनच पब आहेत का की ज्यात फक्त 2 पबवर कारवाई झाली? या 2 पब व्यतिरिक्त असे अनेक पब पुणे शहरामध्ये आहेत की आणि येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत की त्या पबवर कारवाई होणे क्रमप्राप्त वाटतं। अल्पवयीन मुलांचं वास्तव्य इतर अनेक पबमध्ये सुद्धा आहे। पुणे खरं तर हे शैक्षणिक हब आहे, पण ते आता पबचं हवं होऊ लागलं की काय अशी भीती पुणेकरांना वाटू लागली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येतात, यामध्ये परराज्यातले विद्यार्थी असतात आणि त्यांच्याबरोबर लोकल पुण्यातले विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात। पण हे पबवाले अशाच अल्पवयीन विद्यार्थ्यांना आपलं गिराईक बनवतात। आपल्या पबच्या माध्यमातून ज्या काही स्कीम्स नवीन नवीन येतात त्या मुलांना मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुलांपर्यंत पोहोचवलं जातात, त्यांना आमिष दाखवलं जातं आणि आपलं त्यांना गिराईक बनवलं जातं। ही पब संस्कृती पुणे शहरामध्ये नव्हती, पण एवढ्या वर्षामध्ये ही पब संस्कृती फार मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे। ती बंद व्हावी म्हणून आज शिवसेनेच्या वतीने मशाल मोर्चा येरवडा पोलीस स्टेशनवर आम्ही नेत आहोत। तर हे होते संजय मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आज पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।